कोल्हापुरातल्या मराठा मोर्चाला सीमावासियांनीही पाठिंबा दिलाय। बेळगावच्या खानापूर, निपाणीसह सीमा भागातल्या अनेक मराठा बांधव सीमा भागातल्या या आंदोलनात सहभागी झालेत। सीमा भागातील आमदारांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी। मोठ्या प्रमाणावरती जेव्हा लोक रस्त्यावर येतात, मूक मोर्चे काढतात, यातनं संबंधित लोकांनी, मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांचे सर्व जे काही मिनिस्टर्स आहेत त्यांनी बोध घेतला पाहिजे। पण असं न करता आज जे वक्तव्य कुठल्या तरी एका कमकुवत बुद्धीच्या व्यक्तीने जे केलं, म्हणजे त्याचं नाव घेऊन त्याला मोठं करण्याइतपत मी मूर्ख नाही आहे। आणि त्यामुळं अशातनं काहीतरी विचित्र घडू शकतं आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर ज्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत आणि त्याच्यावरती चर्चा बिर्चा असं न करता कुठला तरी आयोगाची नेमणूक करून ह्याच्यातनं मार्ग निघणार नाही। मार्ग एवढाच आहे की मी सांगत असतो, जो इकॉनॉमिकली बॅकवर्ड जो क्रायटेरिया आहे तो प्रत्येक जातीला लागू करा, तरच ह्यातनं मार्ग निघू शकतो। कारण तसं पाहायला गेलं तर मराठा समाजातले जास्तीत जास्त सगळ्यात जास्त आत्महत्या जर कुठल्या समाजाचे झाल्या असतील आत्तापर्यंत तर मराठा समाज झाला। जास्तीत जास्त अत्याचार जर झाला असेल तो मराठ्यांवरती झाला। शैक्षणिक असू दे किंवा कुठल्या त्यांच्या आयुष्यातल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज असू दे, या प्रत्येक गोष्टीचं गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे। आज न उद्या हा करावाच लागणार आणि तात्काळ केला तर निश्चितपणे त्याचं मोठ्या प्रमाणावरती संपूर्ण महाराष्ट्राभर स्वागत केलं जाईल। शेतकऱ्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर डॉक्टर बुधाजीराव मोहिक साहेबांनी इरमा योजना जी लागू केली अशी त्यांची मागणी एक नाही तर 20 वर्षापूर्वी त्यांनी केली। मोठमोठे जे प्रगत देश आहेत, अमेरिका असेल, ब्राझील असेल किंवा बाकीचे जे जपान, या लोकांनी फार पूर्वी म्हणजे किमान एक 30-35 वर्षापूर्वी ही योजना लागू केली। ती जर लागू केली तर निश्चितपणे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल, शेतकऱ्यांची गळचेपी होणार नाही आणि कुठल्याही प्रकारचं जेव्हा नॅचरल कलॅमिटी आपण ज्याला म्हणतो, नैसर्गिक आपत्ती झालं तर त्याच्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल आणि त्यांना न्याय मिळेल शेतकऱ्यांना। पार्लमेंटमध्ये अॅट्रॉसिटी आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरती तुम्ही काय नेमका आवाज उठवता? आवाज उठवायचा गरज आहे असं मला वाटत नाही, कारण हा कायदा हा रद्दच झाला पाहिजे। कारण नसताना आपण असे या कायद्यामुळं एक तर त्याचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती ह्या अशा कायद्यामुळं एक प्रकारची दरार, एक प्रकारचा दुरावा जाती तसं ते कारण नसताना निर्माण केला जातो आणि कुठेतरी आता ह्याचं गांभीर्याने सगळ्यांनीच विचार केला पाहिजे। बस झालं आता, आजपर्यंत झालं तेवढं झालं, खूप झालं राजकारण। कुठेतरी आता ज्या समाजाचं आपण ऋण, ज्या समाजाने आपल्याला निवडून दिले त्या समाजाचं आपल्याला काहीतरी ऋण फेडलं पाहिजे आणि ह्या भावनेने प्रत्येक कुठलाही पक्ष असू दे, कुठल्याही जातीतला व्यक्ती असू दे, या प्रत्येकाने ह्या मुद्द्यावरती समाज एकत्र करण्याकरता आता एकजूटपणे प्रयत्न केला पाहिजे।